नमस्कार मित्रांनो, बोल एमएचच्या हटके बातमीत आपलं स्वागत आहे। लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन, पण काही जणांनी त्याला वायफाय जुळलेलं नातं बनवलंय। ॲशली मॅडिसन या डेटिंग ॲपचा जून 2025 चा अहवाल आला आणि भारतातील विवाहित लोक मोठ्या संख्येने विवाह बाह्य संबंध ठेवत असल्याचे उघड झाले आहे। आणि खरंच हे ऐकून धक्काच बसला। तमिळनाडूचं कांचीपुरम, जे रेशमी साड्या आणि मंदिरांसाठी ओळखलं जातं, आता प्रेमाच्या नव्या रस्त्यांचं केंद्र बनलंय। गेल्या वर्षी 17व्या क्रमांकावर असलेलं हे शहर आता पहिल्या स्थानी झेपावलंय। साड्यांपेक्षा संबंधांची संख्या जास्त। दिल्ली एनसीआरनेही कमाल केली। 20 पैकी 9 जिल्हे या यादीत गुरुग्राम, नोएडा, सेंट्रल दिल्ली हे आघाडीवर, तर पुणे 8व्या आणि बेंगळुरू 9व्या क्रमांकावर। पुणेकरांचं म्हणणं आहे, नाईट लाईफ आणि IT जॉब्समुळे हृदय चोरली। मग हे काय चाललंय? व्यस्त जीवनशैली, सोशल मीडियावर चॅटिंग, चॅम्पियनशिप आणि कंटाळा हे कारण। 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराला गुन्हा न मानण्याचा निर्णय दिला, म्हणून काही जण म्हणतात, अरे आता कायदेशीर प्रेमाचं लायसन्स मिळालं। पण मित्रांनो, हसत खेळत विचार करा, नाती टिकवायची कशी? डिजिटल युगात प्रेमाला रिफ्रेश बटन हवं का? तुमचे विचार कमेंट्स मध्ये सांगा आणि ही बातमी आवडली तर लाईक करा, शेअर करा। बोल एमएच सोबत राहा। पुढच्या मजेशीर बातमीसाठी आमच्याशी जुडलेले राहा।